छत्रपती संभाजी महाराजांशी बोललो ते त्यांचं बोलणं झालंय, माझं बोलणं तिकडे कोणाशी झालं नाही। पण मी हे जे आमच्या चळवळीतले लोक आहेत या सगळ्या चळवळीतल्या लोकांची मोड कशी बांधता येईल या दृष्टीने माझ्या मनामध्ये विचार चालू आहे आणि तसे प्रयत्न आम्ही चालवलेले आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे आणि तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतलाय रविकांत तुपकर यांनी। आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर या संदर्भात बोलण्यासाठी आहे। भाऊ, काय म्हणाल, तिसरी आघाडी राज्यात स्थापन होणार? नाही, असं आहे की महाराष्ट्रातला शेतकरी कायमच सगळ्या पक्षांकडून दुर्लक्षित झालेला आहे। निवडणुकांमध्ये कधी जातीचे मुद्दे समोर येतात, कधी धर्माचे येतात, कधी पोट जातीचे येतात। असे जाती धर्मात वाद लावून प्रत्येक राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, मजुरांचे, वंचितांचे मुद्दे बाजूला राहतात। पण माझ्या डोक्यात असं आहे की शेतकऱ्यांची, शेतमजुरांची आणि एकंदरीतच गावगाड्यात कष्ट करणाऱ्या लोकांची एक वोट बँक जर का उभी झाली गावगाड्याची, तर त्या प्रश्नावर निवडणुका होतील आणि जोपर्यंत एखाद्या प्रश्नाची, एखाद्या समूहाची वोट बँक उभी होत नाही तोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष त्या समूहाचा विचार करत नाही। आज शेतकरी सगळ्या पक्षांमध्ये विखुरला गेलेला आहे, जाती धर्मात, वेगवेगळ्या पक्षांमध्ये, पंथांमध्ये। या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित करून, शेतमजुरांना एकत्रित करून एक पॉलिटिकल वोट बँक उभी करायची आणि त्याच्यासाठी एक चांगला पर्याय महाराष्ट्राला द्यायचा, जेणेकरून शेतकऱ्यांना मतदान करण्यासाठी एखादा फ्रंट असला पाहिजे, असा आमच्या डोक्यातला मानस आहे। त्या अनुषंगाने आमची चाचपणी सुरू आहे। आपण तिसऱ्या आघाडीसाठी सध्या पुढाकार घेतलाय, अनेक पक्षांना किंवा छोट्या घटकांना आपण भेटतात। कसं असेल तिसऱ्या आघाडीचं स्वरूप, कसं असेल? नाही, माझ्या डोक्यात असं आहे की म्हणजे आमच्या सोबत जे काही मंडळी बोलली त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात असं आहे की आम्ही एरवी वेगळे लढतो, वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये लढतो, वेगवेगळ्या भागात लढतो। कोणी विभागीय पातळीवर लढतो, कोणी जिल्हा पातळीवर, कोणी तालुका पातळीवर। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे लढणारे जे लोक आहेत, ज्यांचं इंटेन्शन क्लिअर आहे, हेतू क्लिअर आहे, अशा लोकांना एकत्रित करायचं आणि त्याची एक मोड बांधायची, जेणेकरून हे विखुरलेले मतं एका ठिकाणी आणायचे आणि या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना एकत्रित करून एक चांगला पर्याय द्यायचा, असं आमच्या डोक्यात आहे आणि त्याला चांगलं यश मिळेल असं मला वाटतं। कारण प्रस्थापित पक्षांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे, प्रस्थापित नेत्यांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे। लोकांना काहीतरी नवीन चांगलं घेऊन येणारे लोक समोर आले पाहिजे अशी लोकांची भावना आहे आणि तरुणांना अनेक ठिकाणी संधी मिळत नाही। प्रस्थापित लोक काय करतात, जोपर्यंत म्हणजे सरणावर जाईपर्यंत तेच पाहिजे अशी भावना त्यांची असते। तरुण लोकांना संधी मिळाली पाहिजे, त्यांच्यामध्ये चांगल्या क्षमता आहेत, प्रतिभा आहेत, अशा लोकांना संधी मिळाली पाहिजे या मताच्या आम्ही आहोत। त्या अनुषंगाने हा प्रयोग करण्याचा आमचा विचार चालू आहे। नाही, तिसऱ्या आघाडीचा जो प्रयोग आपण करतात, आतापर्यंत कुणाशी बातचीत झाली, कोण कोण तुमच्या संपर्कात आहे? नाही, माझी बातचीत ही वेगळ्या वेगळ्या शेतकरी चळवळीत काम करणारे जे लोक आहेत त्या भागामध्ये किंवा तरुण आहेत, असे वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये काम करणाऱ्या अनेकांच्या मी संपर्कात आहे आणि लवकरच पुण्यामध्ये त्याची एक बैठक आम्ही घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये याची पुढची दिशा ठरेल की कोणत्या भागात आपण आपली ताकद चांगली आहे, कुठल्या भागात आपण विधानसभेला फाईट करू शकतो आणि उमेदवार टाकायचे म्हणजे टाकायचे नाही, तो उमेदवार फाईट करू शकला पाहिजे, अशा अर्थानं चाचपणी करायची आहे आणि त्याला यश मिळेल। अनेक लोक या सगळ्या गोष्टीला इच्छुक आहेत। बच्चू कडूंची काय आपली बातचीत झाली या आघाडीच्या संदर्भात, किंवा अजूनही छत्रपती संभाजीराजे आहेत किंवा शाहू महाराज आहेत, आम आदमी पार्टी आहे, अशा घटक तुमच्या संपर्कात आहेत, कुठपर्यंत आली? नाही, आम्ही जेव्हा मुंबईला होतो, बच्चू कडू साहेबांचा वाढदिवस होता, त्या दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने भेट झाली। ते मला म्हटले तुमच्या डोक्यात काय आहे? मी म्हटलं की असा एखादा प्रयोग आपण महाराष्ट्रात केला पाहिजे, सगळे विखुरलेले घटक एका ठिकाणी आणले पाहिजे। ते म्हणले माझ्याही मनात तेच आहे आणि मला वाटतं त्यांनी मला सांगितलं की मी छत्रपती संभाजी महाराजांशी बोललो ते त्यांचं बोलणं झालंय, माझं बोलणं तिकडे कोणाशी झालं नाही। पण मी हे जे आमच्या चळवळीतले लोक आहेत या सगळ्या चळवळीतल्या लोकांची मोड कशी बांधता येईल या दृष्टीने माझ्या मनामध्ये विचार चालू आहे आणि तसे प्रयत्न आम्ही चालवलेले आहेत। महाराष्ट्रात अजून एक मोठा घटक आहे वंचित बहुजन आघाडी। तिसऱ्या आघाडीमध्ये वंचितशी काही बोलणं झालंय आतापर्यंत? नाही, अजून काही झालं नाही, कारण ही सगळी चर्चा प्राथमिक अवस्थेमध्ये आहे। अजून त्या संदर्भातली बोलणी किंवा कुणाकडे जाऊन निमंत्रण, आमंत्रण किंवा डायलॉग असं काही मोठ्या पातळीवर सुरू झालेलं नाही आहे आणि बाळासाहेब आंबेडकर अण्णांबद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे। त्यामुळं त्यांच्या डोक्यात काय ते पहिलं बघावं लागेल, ते काय विचार करतायत किंवा कसं त्यांना पुढे जायचं आहे। तर ही प्राथमिक चर्चा जेव्हा होईल त्याच्यानंतर ते पुढे ठरेल। जरी ही प्राथमिक चर्चा असली तरी अनेक घटक आपल्या संपर्कात असल्याची माहिती तुम्ही दिली। कोणकोणते ते घटक आहेत की जे तुमच्या संपर्कात तिसऱ्या आघाडीसाठी येण्यास उत्सुक आहेत? नाही, अशा दोन गोष्टी आहेत बघा। एक तर महाविकास आघाडी, महायुती हे दोन मोठे पक्ष असणार आहेत, दोन आघाड्या असणार आहेत
आता यांच्यामध्ये 3-3, 5-5 पक्ष एकत्रित आहेत. अशा याच्यामध्ये तिकीट एकालाच मिळणार आहे. त्यामुळं अनेक चांगल्या चांगल्या लोकांना तिकीट मिळणार नाही, ते नाराज होतील. असे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत की बाबा असा एखादा प्रयोग झाला तर आम्ही लढणारच आहे, आम्हाला लढायचंच आहे. तुम्ही जर हा प्रयोग करणार असाल तर आम्ही तुमच्याकडून लढायला इच्छुक आहे, असं अनेक लोक सांगतात. महायुतीत काही सगळ्या पक्षांना उमेदवारी मिळणार नाही, महाविकास आघाडीत सगळ्या पक्षांना उमेदवारी मिळणार नाही. त्यातल्या त्यात जे चांगले लोक आहेत की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी इच्छुक आहेत किंवा सेन्सिटिव्ह आहेत, संवेदनशील आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, अशा लोकांना घेऊन ही मोठ बांधायची असं आमच्या डोक्यात आहे. आणि तिकडचे पण अनेक उमेदवार आम्हाला मिळतीलच ना, आणि ते संपर्कात आहेत. आपण अलीकडेच एक नवीन घोषणा केली की जो किसानों की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. म्हणजे नेमकं काय तिसऱ्या आघाडीचं हे ब्रीद वाक्य असणार आहे? नाही, आमच्या डोक्यात असं आहे की शेतकऱ्यांना घेऊन कोणीच बोलत नाही. म्हणजे बोलतात सगळे विरोधी पक्षावाले, शेतकऱ्यांची भाषा वापरतात, गोडगोड बोलतात, पण सत्तेत गेल्यावर मात्र तसं काही होत नाही. आता बघा ना, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कर्जमुक्तीबद्दल सरकार बोलायला तयार नाही, जंगली जनावरांचा आम्हाला शेती पिकांना एवढा त्रास होतो त्याच्या कंपाऊंडच्या संदर्भात सरकार काहीच बोलत नाही, पीक विम्याची रक्कम अजूनपर्यंत मिळाली नाही, नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही, मजुरांच्या संदर्भाने कुठला ठोस निर्णय सरकारने घेतला नाही. मग करायचं काय आम्ही लोकांनी? गावगाड्यातल्या कष्ट करणाऱ्या माणसांनी जगायचं की नाही जगायचं? या गावगाड्यातल्या कष्ट करणाऱ्या माणसाला सोबत घेऊन आम्हाला हे पुढे न्यायचं आहे. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, लोकांच्या डोक्यामध्ये नवीन काहीतरी व्हावं या मूडमध्ये लोक आहेत. जसं आता आम आदमी पक्षानं मुंबईमध्ये सरकार आणलं स्वतंत्रपणाने, पंजाबमध्ये सॉरी दिल्लीमध्ये सरकार आणलं, त्यांनी पंजाबमध्ये सरकार आणलं. असे प्रयोग झालेले आहेत ना महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. त्यामुळं असा एक प्रयोग करायला काही हरकत नाही, असं अनेक आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. नाही म्हणजे तिसऱ्या आघाडीचा अजेंडा नेमका काय असणार आहे? हे शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून ही आघाडी असेल असं आमचं प्लॅनिंग आहे. कारण शेतकऱ्यांचे मुद्दे दुर्लक्षित होत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक ती उभी करून त्याच्या भरोशावर निवडणुकांना सामोरं जायचं असं आमच्या डोक्यात आहे. अलीकडेच प्रतापराव जाधवांनी, जे की आता तुमच्या प्रतिस्पर्धी होते, त्यांनी अशी टीका केली आपल्यावर की ती मीडिया प्रॉडक्ट आहे. रविकांत तुपकर यांना मीडियानेच प्रमोट केलं आणि ते मीडिया प्रॉडक्ट आहे. कसं बघता या गोष्टीकडे? नाही, मला मीडियाने मला मदत केली, मीडिया माझ्या पाठीशी उभा राहिला, हे सांगताना मला अभिमान वाटतो. प्रतापराव जाधवांना चॅनलच्या प्रतिनिधींना 10 फोन करून बाईट्स घ्यायला बोलवावं लागतं. रविकांत तुपकरवर अशी वेळ आलेली नाही. आणि मला म्हणजे मी जर मीडिया प्रॉडक्ट आहे तर मग मला 2.5 लाख मतं का अमेरिकेतनं आली का दुसऱ्या देशातनं आली का? आज मी निकराची फाईट दिली आहे सगळ्या लोकांना सोबत घेऊन. लोकांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले, लोकांनी मला वर्गणी दिली. प्रतापराव जाधवांची जीवावरून आलेली आहे की एक फाटक्या घरातला पोरगा, याच्याकडे पैसे नाही, याच्याकडे पक्ष नाही, याच्या पाठीमागे कोण नेता नाही, आणि याला एवढ्या मोठी मतं पडतात कशी, हा फाईट कशी करतो, यांनी आपल्याला खूप पळवलं निवडणुकीमध्ये, म्हणून त्यांना माझ्याबद्दल राग आहे. आणि केंद्रीय राज्यमंत्री झाल्यावर सुद्धा अकोल्यात त्यांना माझ्यावर बोलावं लागलं, इकडे सिंदखेड राज्यात ते परवा माझ्यावर बोलले, चिखलीत माझ्यावर बोलले. याचा अर्थ जर मी नेग्लिजिबल असतो, मी अदखलपात्र असतो, त्यांनी माझी दखलच घेतली नसती. जर त्यांना 15-15, 20-20 मिनिटं प्रतापराव जाधवांना माझ्यावर बोलावं लागतं, याचा अर्थ आमचं उपद्रव मूल्य आहे आणि त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. त्यांनी काय दिवे लावलेत माहीत आहे. एखादा माणूस राज्यमंत्री झाल्यावर या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात फटाके फुटायला पाहिजे होते, लोकांनी गुलाल उधळायला पाहिजे. कुठेच उत्साह नाही लोकांमध्ये. त्यांच्या सत्काराला 200-300 लोक असतात सगळ्या ठिकाणी, ते धरून मारून आणलेले असतात, कधी जो जबरदस्ती ठेकेदार, लाभार्थी, अशा टाईपचे लोक असतात तिथे. त्यामुळं आणि आता अकोल्याला ते गेले, अकोल्यामध्ये एक जवान शहीद झाले. मग त्या शहीद जवानाच्या घरी भेट द्यायला त्यांना काय झालं होतं, का नाही गेले? म्हणजे हारतुरे घेत बसले, शोककळा पसरलेली जिल्ह्यामध्ये, हे हारतुरे सत्कार घेत बसले. मग यांना संवेदना नाही आहेत का? मोदीजी तर प्रत्येक भाषणात जवानाचा उल्लेख करतात, तर त्यांच्या मंत्रिमंडळातले हे मंत्री असं कसं वागतात, याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. आणि तिथे गेले तर जरा शेतकऱ्यांचं भलं करण्याचा विचार करा. रविकांत तुपकरवर टीका थोडीशी 8-15 दिवस उशिरा करा, पण शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी विचार करा. आणि मी काय, माझ्या पाठी आगे पीछे मेरा कुछ नहीं है. जिनके घर शीशों के होते हो, दूसरों के घर के ऊपर पत्थर नहीं फेका करते. हजारो कोटींची माया भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांनी जमवली, तोड्या पाण्या केल्या, खंड्याने जमा केल्या, आणि त्याच्यातनं हे सगळे पैसे मिळवले. आणि त्यांनी काय मला नैतिकतेची भाषा शिकवावी? त्यांना माझ्यावर आरोप करण्याचे नैतिक अधिकार नाही आहे. तिसरी आघाडीसाठी तुम्ही आता प्रयत्नशील आहात, तुम्ही पुढाकार घेतलाय, अनेक पक्षांना तुम्ही जमा करताय. तुमचा राज्याचा दौरा कधीपासून सुरू होणार आणि नेमकं तिसरी आघाडीसाठी तुम्ही किती उमेदवार उभे करणार आहात? नाही, किती उमेदवार उभे करणार, काय करणार, या संदर्भामध्ये अजून ठोस निर्णय झालेला नाही. चाचपणी करतो आहे.
आज मी लातूरला जाणार आहे, उद्यापासून लातूरच्या दौऱ्यावर आहे, परवा सोलापूरच्या दौऱ्यावर आहे. माझा दौरा आता सुरू झालेला आहे. त्या भागात जाऊन चाचपणी करणं, कार्यकर्त्यांशी बोलणं, पदाधिकाऱ्यांशी बोलणं, नवीन सगळ्या तरुणांना आवाहन करणं, सोबत येण्याचं, हे सगळं आम्ही आता उद्यापासून चालू करतोय. मग जिथे जिथे आपली ताकद असेल, ज्या ज्या भागामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असणारे उमेदवार असतील, त्या उमेदवारांना संधी देऊन अशा काही सिलेक्टेड ठिकाणी आम्ही हे सगळा प्रयोग करतोय. तर नक्कीच आपण रविकांत तुपकर म्हणालेत की तिसरी आघाडी स्थापन करत असताना महायुती आणि महाविकास आघाडीतीलही अनेक नाराज नेते आमच्या संपर्कात आहेत, जे की तिसऱ्या आघाडीत येण्यासाठी उत्सुक आहेत. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.